हे बघा, हे डोंगर दिसते का तुम्हाला? त्याच्या बॅक साईडला आहे. किती छान, असं छान वाटते एकदम. लहानपणाची आठवण मला आता आठवा लागले. थोडं थोडं लांब वाटायचं हे मंदिर खूप, आणि आता असं वाटायला लागलं एवढ्या जवळ आहे. तर काय, इकडं ना खूप छान कांदा भजी मिळते. ह्याला म्हणतात देवाचा चमत्कार. निघतोय आता आम्ही, आणि इकडं बघा पप्पा पण पुढे येऊन थांबल्यात. हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. तर आज बघा सकाळ सकाळी आम्ही रेडी झालो. ॲक्च्युली लेट झालं. आम्ही चाललो आहे एका लग्नाला, आणि लग्नाला जायच्या आधी आणि एक महत्त्वाचं, आपलं जे कुलदैवत आहे ना, तिथं पण आम्ही जाणार आहे, दर्शन घेणार आहे. खूप दिवसाची इच्छा आहे माझी पण जायची. तर मी जाऊन तिथं दर्शन घेणार आहे. आणि अजून एक मंदिर आहे, आणि खरसुंडीची जत्रा पण चालू आहे, तुम्हाला माहीत आहे. तर तिथं पण जाणार आहे आम्ही. चला, तुम्हाला पुढं गेल्यावर दाखवणार आहे. आता प्रवास 2 तासाचा आहे. तर पहिला 1 तास तिथं मंदिराला जायला लागणार, 1-1.5 तास, आणि तिथून पुढं परत 1 तासाचा रस्ता आहे. मग तिकडं लग्न आहे. मग येता येता लग्न पण करून येणार आहे. पहिला आता जाणार आहे देवदर्शनाला, देवदर्शन करणार, आणि मग येताना लग्न अटेंड करून येणार रिटर्न. तिथं आता मंदिराचा परिसर आणि आमचं कुलदैवत कोणतं आहे ते आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर चला गाईज, आता मी आणि पप्पा दोघंजण निघतोय. तर गाईज बघा, आता थोडंसं नाश्ता करायला थांबलो होतो. तर मी घेतले दूध, पप्पा तिकडं भजी खायला लागल्यात, आणि मी घेतले दूध. आणि आता इकडं आम्ही आलो आहे बघा खरसुंडीला. पण खरसुंडीला आता आम्ही जाणार नाही, येताना येणार आहे. पहिला जाणार आहे झऱ्याला. पाणी फुल आहे की इकडं. बघा गाईज, गर्दी किती आहे. कुठं आता पप्पांना रस्ता विचारायसाठी पाठवलं होतं. कुठून जायचं आहे? इकडं जत्रा भरल्या इथं. पण आता आम्ही येताना जाणार आहे मंदिरात, कारण की जायचं आम्हाला झऱ्याला. तर तुम्ही कधी खरसुंडीला आणि झऱ्याला आलाय का सांगा कमेंटमध्ये. झऱ्याचा बिरोबा आमचा कुलदैवत आहे, आणि खरसुंडी पण आहे. तर या आता आईस्क्रीम खातो आणि जातो आम्ही झऱ्याला. इकडे मागं बघू शकता तुम्ही, चलो बैल बाजार भरलेला आहे जत्रेचा. तर गाईज बघा, आता आम्ही पोचलेलो आहोत जवळच. आता एक 2-3 किलोमीटर असेल पप्पा. हे बघा, हे डोंगर दिसते का तुम्हाला? त्याच्या बॅक साईडला आहे, आतल्या बाजूला. तर तिथं मंदिर आहे आमच्या कुलदैवताचं. तर चला गाईज, आता आम्ही थांबलो होतो पाणी पिण्यासाठी. तर आता चला तिथं जातो आणि मगच दाखवतो तुम्हाला. सो गाईज, फायनली आम्ही पोचलेलो आहे आताच्या देवस्थानी. आणि गाईज बघू शकताय मागं मंदिर आहे, आणि इकडं ह्या साईडला आता लग्न पण चालू आहे. आणि पप्पा तिकडे गेला तर बघा टाकीजवळ हातपाय धुवायला, फ्रेश होऊन मग आम्ही जाणार मंदिरात दर्शन घ्यायला. चला, पप्पा बघा आता नारळ घ्यायला लागलात, आणि ह्या साईडला आता लग्न पण आहे बघा. पप्पा आता बघा नारळ आणि काय घेऊन आलाय? कापूस, साखर, चिरमुरे, प्रसाद. चला काय, आता दर्शनाला चाललोय आम्ही. गाईज बघा, हे आहे आमच्या कुलदैवताचं मंदिर आहे. आणि ह्या वर्षी बघा छानपैकी कलर केलेला आहे. एप्रिलमध्ये होती जत्रा, त्यावेळेस काय झालं नाही आम्हाला यायचं, त्यामुळे आत्ता आले. मी आता चाललेलं दर्शनाला, पण पप्पा म्हटले थांब जरा, केळं भेटतात का बघून येतो. नाहीत तर गाईज बघा, हे आहेत आमचे कुलदैवत. जरा पण जागा नसते पाय ठेवायला. जाम पोळा लागल्यात गाईज, एवढं तापले, खाली ब्लॉक्स घातल्यात, एवढं तापले. झाडं लावायला पाहिजे जरा, सावली म्हणजे गार. हा. सो गाईज, आता इकडं म्हसोबा मंदिर आहे, इकडे एक नारळ फोडायला लागतो. तर आता इकडं नारळ फोडायला आले.
मला तर गाईज इकडे एक तलाव आहे, तुम्हाला दाखवतो. आम्ही लहानपणी यायचो ना जत्रेला, तर इकडे तलावापाशी येऊन खेळायचो. त्यावेळेस पाणी कमी असायचं, पण आत्ता पाणी आहे, तुम्हाला दाखवतो. चला, हे बघा, हे असं तलाव आहे बघा, मोठ्याच्या मोठं लाट. खूप छान वाटतं. आणि त्या साईडला एक असं रानामध्ये जाऊन मायाक्का देवीचं पण मंदिर आहे. बघू आता तिकडे गेलो तर तिकडे पण दाखवतो तुम्हाला. हां, बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला. बघा किती छान असा छोटासा तलाव आहे बघा, आणि त्या साईडला मंदिर आहे. आणि ह्या साईडला सगळेजण असं झाडाखाली बसतात बघा, देवाला आलेले सगळे भाविक भक्त, आणि आपापला ठिया असतो, सगळेजण इथं बसतात. असं ॲक्च्युली इकडं पूर्ण मोठी झाडं आहेत. हे झाडं तिकडं महागं झाडं आहेत, भरपूर एवढा मोठा एरिया आहे ना, तुम्ही विचार नका. आणि जत्रेवेळी तुम्हाला सांगतो एवढी गर्दी असते, भयानक गर्दी असते. आम्ही नेक्स्ट इयरला जर आलो ना जत्रेला, तर तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे. एवढं भारी वाटते इकडे जत्रेला, छान वाटते एकदम. लहानपणाची आठवण मला आता आठवा लागले थोडं थोडं. लहानपणी आम्ही यायचो ना जत्रेला, तर भारी वाटायचं एकदम गाईज. पप्पा तिकडं वरच थांबल्यात, मी त्यांना म्हटलं तलाव बघून येतो मी. चला तर आता जाऊया पप्पांकडे, निघायचं कसं कसं बघूया आता. तर गाईज बघा, आता आम्ही चाललो आहे कुठं, तर इकडं मायाक्का चिंचणी देवीचं मंदिर एक आहे, तर तिथं पण दर्शनाला चाललो आहे आम्ही. चला आता तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. असं बांधावरनं मस्तपैकी झाड आहेत दोन्ही साईडला, त्याच्यामधून असं वाट आहे, खूप छान वाटते गाईज. इकडं असं खाली खोल म्हणजे वडा असल्यासारखं आहे बघा. आणि ह्या साईडला तलाव आहे, जे तुम्हाला मगाशी मी दाखवलं ते. चला आता दाखवतो तुम्हाला. आणि बघा इकडे झाडं पण आहेत, आणि जांभळाला बघा फुलं लागल्यात, तुम्हाला दाखवतो. चला, जांभळाला आता फुलं लागायला लागल्यात, आणि आता फळ पण चालू होईल बघा उन्हाळ्यात. लेट झालं. हे देशी जांभळं आहेत बघा, हे बघा भरले पूर्ण फुलांनी झाड. तुम्हाला लांब वाटलं? असं लांब वाटायचं ना पहिला, लहानपणी आम्ही यायचो गाईज, लांब वाटायचं हे मंदिर खूप, आणि आता असं वाटायला लागलं एवढ्या जवळ आहे. हां, पप्पांचं चालू आहे पूजेची तयारी, नारळ घेऊन. आणि हे बघा, हे मायाक्का देवीचं मंदिर आहे. इकडं आहे बिरोबाचं. खूप छान परिसर आहे, एकदम रमणीय असा. गाईज आता इथं मायाक्का देवीच्या मंदिराच्या आवारातच बसून आम्ही थोडंसं खातो काय तर, आणि मग जाऊया आपण पुढं आपल्याला एका लग्नाला जायचं आहे, लग्न अटेंड करायचं आहे. आणि मग तिथून परत रिटर्न जाताना खरसुंडी देवस्थान पण करायचं आहे, आणि मग घरी जायचं आहे. तर आजचा असा प्रवास असणार आहे, तर बघत राहा कंटिन्यू. तर गाईज इकडं ना खूप छान कांदा भजी मिळते, पप्पा येताना घेऊन आलेत. काय झालं गाईज, सकाळी आम्ही लवकर आवरून पटकन निघलो, जेवलं नव्हतं, फक्त चहा बिस्किट खाल्लं होतं. आणि मग येताना मग भजी घेऊन आलो. म्हटलं इथं मंदिरात दर्शन झालं की खायचं बसून मस्तपैकी, तर या तुम्ही पण भजी खायला, कांदा भजी. पप्पा इकडे बसल्यात आणि मी इथं बसलो मस्तपैकी. झाड बघा पूर्ण पडले, पण तरी पण कसं जिवंत आहे बघा, तेवढ्या मुळांवर फक्त जिवंत आहे बघा गाईज. ह्याला म्हणतात देवाचा चमत्कार. कसा आहे बघा. चला तर गाईज, आता आमचा नाश्ता पाणी सगळं झालेलं आहे. थोडा वेळ बसलो मंदिरापाशी, आणि आता निघतोय आता आम्ही. आणि इकडं बघा पप्पा पण पुढे येऊन थांबल्यात, वाट बघत माझी. सावलीत आपलं छान असं बघा झाड बघा, कसा वेल बघा, पूर्ण ह्या झाडावरनं असं तिथंपर्यंत गेले वेल, आणि खाल्लं वाट आहे बघा मंदिरकडे जायला. चला आता निघूया आपण.